विषय म्हणजे काय झाला माहितीये का? बाबूला राजूभाऊ पहिल्या टर्नपासूनच फ्लॉप गेले माझ्या मते बरं का. त्याला बोलायला काही सुद्धा जागा राहिलेली नाही. पण ते कसं आता आंब्याला बंबे लावून आपलं काम काढून घ्यायचं काम करतो. आणि हे कव्वाली आहे का, हे आहे का, हे ते आहे का, ते आम्ही तुम्ही आम्हाला नका शिकू. हे कव्वाली आहे का काय आहे ते. वयाच्या 7 वर्षापासून मी पण कव्वाली करते नाही का. आणि बंधूनो सांगावं म्हणजे असं वाटतं की जेव्हा मी इकडे आली, हे थांबा रे जरा, अशोक मामाला विचारा ज्या घरामध्ये मी थांबली होती. अशोक मामा खरं खरं गणपती शपथ घ्या, तुम्ही सांगा एकनाथ माळीच्या मागे किती दिवस लागले होते की ज्योती मुरके पाहिजे म्हणून? लागले होते ना. माझा नांदेडला प्रोग्राम होता हा आज, या पोरांना सुद्धा विचारा. नांदेडवरून आम्हाला जायचं होतं भंडाऱ्यामध्ये, परंतु तो प्रोग्राम मी कॅन्सल केला. फक्त अर्नाळा किल्ल्यात एकनाथ माळी मी नाही म्हणून सांगितलं होतं. मी दुसरा प्रोग्राम घेतलेला, त्यांना ऍडव्हान्स पाठवले रिटर्न. आणि प्रोग्राम पण मी अय तू बोलतो ना, हा आता आली पैशाची बात. तर पैशाची बात त्यांनी मला नशीब नाही का सांगून ते आठवलं मला. बंधूंनो कोरोना काळामध्ये तुमचे सगळ्यांचे हाल झाले नाही का? नसतील पण झाले, नसतीलही झाले. कारण तुमच्याकडे मावणार नाही इतका पैसा आहे आम्हाला माहिती. पण आम्ही जेव्हा गातो ना तेव्हा खातो. आमच्याकडं फॅक्टऱ्या उभ्या नाहीत बरं का. बरोबर का रे बंधूंनो? कोरोना काळामध्ये हार एका नेत्या पुढं गायक भीक मागत होता, कलावंत भीक मागत होता की आमचे खायचे वांदे झालेत. कारण कलाकार हा गातो तेव्हा खातो. हा कोरोना काळ होता. तुमच्याकडं तुम्ही गाववाले लोक आहेत, तुमच्याकडे प्रॉपर्टी आहेत, भरपूर असा पैसा आहे, पण आमच्या कलाकाराकडं असं काही सुद्धा. ऐकून घ्या फक्त, त्यांनी पैशाची बात काढली आहे, मला क्लिअर करू द्या. शांत राहा. म्हणजे कलाकार हा कधी झुकतो तुम्हाला सांगते. आणि कोरोना काळामध्ये 1-2 वर्ष कार्यक्रम होते आम्हाला. मी माझं स्वतःचं घर विकले माझ्या पोरांच्या शिक्षणासाठी आणि खाण्यापिण्यासाठी. जे मी अर्नाळा, डोंगरपाडा, सफाळे या लोकांवरती पैसा कमवला आणि घर घेतलं ना. माझा मुलगा आणि मुलगी इंग्लिश मिडियमला शिकतात, त्यांची वर्षाला 2 लाख रुपये फी आहे. ते घर विकून मी पोरांची फी भरलेली आहे. एवढे हाल बेकार झाले होते कोरोना काळामध्ये. आणि त्यावेळेस माझी परिस्थिती सुद्धा बोलू नका रे, वैयक्तिक परिस्थिती सुद्धा खूप बेकार झाली. मी रस्त्यावरती आली. सगळ्या कलाकाराला विचारा, ज्या बाईने 50 लाखाचं घर घेतलेली बाई रस्त्यावरती आली. बंधूनो घर विकले, गाड्या विकल्या, सगळं काही. कारण खायचे वांदे झाले होते. 2 वर्ष जगणार कसं? शेतीबाडी नाही, काही नाही, तुम्हाला पण माहिती आहे. आणि त्यानंतर आमचे प्रोग्राम चालू झाले कोरोनाच्या नंतर. तेव्हा मध्येच त्यांना पण माहिती आहे ती आग कुणी लावली होती. माझं तोंड खोलू नका, पण तुम्ही जे ऑडिओ व्हिडिओ दाखवता ना, ते ऑडिओ व्हिडिओ माझ्याकडे पण सुद्धा आहेत. बंधूनो कोरोना काळामध्ये माझ्या वैयक्तिक गोष्टीमुळे मी डिप्रेशनमध्ये होती आणि मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. त्यावेळेस यांनी मला फोन केला आणि म्हणाला की धम्मज्योती असं असं माझ्याबद्दल तुझ्या लोक मनामध्ये भरवतील आणि परत आपलं वेगळं प्रकरण होईल. तेव्हा माझी परिस्थितीच नव्हती पैसा पाण्याची. तेव्हा मी म्हणाली, परत माझा BP हाय झाला. म्हटलं त्यांना दादा म्हणते मी, विचारा. स्टेजच्या खाली नातं असतं बरं का, स्टेजच्या वर नाही. म्हटलं दादा मला 2000 रुपये पाठवा, माझ्या दव्याला पैसे कमी पडलेले आहेत आणि माझ्याकडे आले तर मी तुम्हाला नक्कीच दे. म्हणजे मागितलं म्हणजे झालं काही, तर स्टेजवर काढायचा संबंध काय येतो? 1 मिनिट ऐकून घ्या तुम्ही. त्याला का बंद केलं नाही मग तुम्ही? पैसे मागती, हे करते, ते मग वैयक्तिक त्यांनी काढलेलं आहे. अहो मग तुम्ही त्यांना बंद करायचं ना. ऐकून घ्या, तुम्ही त्यांना बंद करायचं होतं ना वैयक्तिक मध्ये. असं कसं काय? माझी समाजामध्ये क्लिप पसरणार.
होता ना तुम्ही. हा चला जावं खाली जावं. म्हणून म्हणते काय का ज्या वेळेस हा वैयक्तिक सुरू कुणी केलं, त्यांनी केलं ना. मग ते काढतात ना. हा चले चालू दे. म्हणजे मला नाही का सगळ्यांना विषय सांगून हा विषय क्लोज करायचा होता. म्हणून म्हणे बाईला जर एवढाच माज आहे तर माझे पैसे परत द्यावे. म्हणून म्हणते त्यावेळेस माझी परिस्थिती बिकट होती म्हणून तुमच्याकडनं 2000 रुपये घेतलेले मी. पण आता इथे लाख रुपये घेतलेत मी. विचारा इथे जर मी 2000 रुपये घेतलेत ना ते मला मान्य आहेत. तुम्ही 2 मिनिटं थांबा. श्रीमंतीचा ढिंडोरा त्यांनी जे बोलले मला त्याचं उत्तर द्यायचंय. बाकी मी करणार कार्यक्रम करायला चाललेली आहे इथे मी. श्रीमंतीचा ढिंडोरा बरोबर की नाही मामा. श्रीमंतीचा ढिंडोरा श्रीमंतीचा ढिंडोरा नको पेटू तू गाव भर. आई साई सरावलीचा मोहन भाई. आई साई सरावलीचा मोहन भाई याच्याकडे 50 रुपये. ह्यांना 400 रुपये दे परत. 2000 रुपये तुझ्या फ्रॅक्चर तोंडा. यूपी आया पुना पान टपरी वाला ये जुना भैया यूपी से आया पुना. इसके सहेली से मैंने सुना रे पान टपरी में आया जुना. पान टपरी वाला आया जुना. ये पान टपरी वाला ये पान टपरी वाला है जुना. ये पान टपरी वाला है चुना. भैया यूपी से आया पुना चुना. पान टपरी वाला है चुना. ये भैया यूपी से आया पुना. इसके सहेली से मैं सुना रे इसके टूक में नहीं बिना.
मला सगळे गाणे दोनचे आणि तो गाणं एकच आहे. मुकण्यासाठी परत खाली गेल्यापेक्षा परत तिथं गायलं. नाहीतर सूर आम्हालाही कळतो नाही का? भगवान मी मारते तो काय मारशील तेच फाट भाव नको खाऊया पानसट गाण्याच्या साठ्यावर आबरू स्वतःची काढू नको उघड्या चव्हाट्यावर या डेंजर फटाकडीचं नाव आहे या सर्वांच्या बोटावर नादाला लागू नको ए मागडा डोळे बघा जरा डोळे नादाला लागू नको ए मागडा नाचवीन तुला एका बोटावर मी नाचवीन तुला एका बोटावर म्हणून म्हणते काय खेळ खेळायला शिक आधी बिनबुडाच्या लोट्या बाळा ए बाळा पुढे चाललाय वाजव ना काय वाजव खेळ खेळायला शिक आधी बिनबुडाच्या लोट्या खेळ खेळायला शिक आधी बिनबुडाच्या लोट्या खेळ खेळायला शिक आधी बिनबुडाच्या लोट्या अरे खेळ खेळायला शिक आधी बिनबुडाच्या लोट्या बिनबुडाच्या लोट्या
खेळाडू कशा असतात माहिती आहे ना, उत्तर मैदानात नुसती धाव नको एक तरी मार शॉट एक तरी काम केलं नाही. ऐका लक्ष असू द्या. शिव कोटी बोध यांच्याकडनं 200 रुपये अशी भेट आली आणि
बघणार कसोटी मी आता कमजोर निघालास बघ तूर फुसका आणि हे गाणं माझे गुरु एकनाथ माळींचं आहे. अशोक मामा एकनाथ माळी काय म्हणतात, आज एकनाथाशी याची पडली नाही गा. बाबूसाहेब आज एकनाथाशी तुमची पडली नाही गा, पण एक तरी मार श्वास